नमस्कार मंडळी. तर हॅलो. नमस्कार मंडळी. मागच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला गार्डनमध्ये घेऊन आले होते चेरीज दाखवण्यासाठी, ज्या की या झाडावर होत्या, तर पक्ष्यांनी त्यांचा फडशा पाडलेला. त्याच्यामुळे फक्त 2च चेरी काय ते मला तुम्हाला दाखवता आलं आणि त्याच्यामुळे मला इतकं वाईट वाटलेलं की समरमध्ये आलेलं पहिलं फळ मी तुम्हाला दाखवू नाही शकलेले. पण आत्ता मी तुम्हाला जे फळझाड दाखवणार आहे त्याच्याने अक्षरशः ते झाड भरलेलं आहे आणि इतकं लगडलेलं आहे की त्याच्या वजनाने ते खाली आले. ते खाली जमिनीला टेकलेलं आहे. तर ॲज यू कॅन सी, हे आहे आमच्या बागेतलं सफरचंदाचं झाड आणि इतकं सफरचंदाने भरलेलं आहे ते की खाली इकडे टेकले जमिनीला अक्षरशः टेकलंय ते वजनामुळे सफरचंदांच्या. तर हे अजून पूर्ण पिकलेले नाहीये, म्हणजे आता हे मोठे होत आहेत. तर मला वाटतं अजून कदाचित त्यांना अजून 1-2 आठवडे जातील. टाडा, ही इकडे 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 आणि सो हा पण थोडा मोठा झालेला आहे, पण अजून काढण्यायोग्य नाही आहे तो. सो थोडी वाट बघावी लागेल. हे इकडे खूप कॉमन आहे असं जर्मन लोकांच्या होम गार्डन्समध्ये सफरचंदाची झाडं, चेरीची झाडं, प्लमची सारे. झाडं, पेरची झाडं ही खूप कॉमन आहेत. आणि आणि हा आता उन्हाळाभर किंवा पुढचे 2 महिने आम्हाला बाहेरून सफरचंद आणून खाण्याची काहीच गरज नाही गरजच नाही आहे. तर पडणार. झाडाचीच तोडून आम्ही सफरचंद घरी खाणार आहोत. हो. आणि आमच्या बागेमध्ये अजून एक फळझाड आहे जे आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो, आणि तुम्हाला जर ते बघायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढचं झाड पण बघायचं आमच्या बागेत. तर ते आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. तर कमेंट करून सांगा तुम्हाला बघायचं आहे का, आणि सरप्राईज असेल ते झाड कशाचं झाड आहे ते. हो, नक्कीच आम्ही दाखवतो. चूस. जय महाराष्ट्र.